बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तिन्ही घाट पारडा रस्ता क्रॉस जवळील पुलाखालील पाण्यात एका महिलेचा मृतदेह सापडल्याने शनिवारी रात्री परिसरात खळबळ उडाली। मृत महिलेची ओळख अश्विनी बाबूराव पाटील वय 50 राहणार दुर्गानगर नंदगड तालुका खानापूर अशी पटली असून त्या अंगणवाडी कार्यकर्ता म्हणून कार्यरत होत्या। या घटनेमागे खुनाचा संशय बळावला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अश्विनी पाटील या 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी टेम्पोतून खानापूर तालुक्यातील केकेरी येथे जत्रेला गेल्या होत्या। जत्रा आटपून त्या रात्री परतीच्या प्रवासात बीडी येथे उतरल्या, मात्र त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत। बराच वेळ संपर्क न झाल्याने त्यांच्या मुलाने दुसऱ्या दिवशी नंदगड पोलिसात बेपत्ता फिर्याद दाखल केली आहे। दरम्यान शनिवारी रात्री महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकाने तिन्ही घाट ब्रिज खालील पाण्यात एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसल्याची माहिती रामनगर पोलिसांना दिली। तात्काळ रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला। प्राथमिक तपासात अश्विनी यांच्या डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर जखमा असल्याचे आढळून आले। हा खुनाचा प्रकार असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। मात्र या घटनेनंतर तपास अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे, कारण मृतदेह आढळलेल्या परिसरातून त्याच मोबाईलमधून 2 संदेश सापडले आहेत। एका संदेशात मी आत्महत्या करते असा मजकूर, तर दुसऱ्या संदेशात मी बेंगलोरला जात आहे असा उल्लेख आहे। या दोन्ही संदेशामुळे ही घटना खून की आत्महत्या असा गोंधळ निर्माण झाला आहे। सध्या रामनगर पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू केला असून पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गाचेर तिन्ही घाट लागी असलेल्या पारडा रस्त्या क्रॉसाचेर जे ब्रिज आसा त्या ब्रिजाचे सकल रात्री एका महिलेचो मृतदेह सापडल्याने या भागात खळबळ माजल्या। या मृतदेहाची ओळख सध्या पटलेली असून नंदगड येथील दुर्गानगरच्या अश्विनी बाबूराव पाटील वय 50 हिचा मृतदेह असल्याचं स्पष्ट झालंय। ती अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून काम करत होती। 2 ऑक्टोबर रोजी केकेरी येथील जत्रेला त्यांच्याच गावातील एका टेम्पोतून गेली होती। जत्रा केल्यानंतर टेम्पोतून परतत येत असताना रात्री 9:30 वाजता ती बीडी येथे उतरले आणि दुसऱ्या गाडीतून येतो असे सांगून तो टेम्पो चालक होता तो परतून आला। मात्र त्यानंतर ती घरी न आल्याने नातेवाईकांनी नंदगड पोलीस स्थानकात तिची तक्रार दाखल केली होती।